आज दिवाळीच्या निमित्ताने आपण आलेलो आहोत अभिनेत्री आणि निर्माती शिल्पा शिरोडकर यांच्या घरी। खरं तर दाम्पत्याचं खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला दिवाळीच्या। आणि नवीन एक प्रवास सुरू होतोय निर्माती म्हणून शिल्पा। आम्हाला तो अभिनेत्री म्हणून माहिती आहे, क्यूटशी बबली शिल्पा माहिती आहे, पण एक निर्माती म्हणून इंडस्ट्रीमध्ये एंट्री करताना काय वाटतंय? आणि दिवाळीच्या मुहूर्तावर खूप छान सेलिब्रेशन केलं आहे तुम्ही सगळ्या टीमसोबत। वेल मला खूप ॲक्च्युली चांगलं वाटतंय ॲज अ प्रोड्युसर। आमचं ड्रीम होतं जेव्हा आम्ही इंडियाला परत आलो की वी वॉन्टेड टू प्रोड्यूस कॉन्टेंट फॉर मराठी टी व्ही ॲक्च्युली, पण ते कसं तरी ते झालंच नाही। आणि 3 वर्षानंतर आम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली फिल्म बनवायची। तर इट्स फॉर अस अ ड्रीम कम ट्रू, विच इज व्हेरी पॉझिटिव्ह। इट्स व्हेरी पॉझिटिव्ह फिलिंग। कारण आमचं टीम जसं तुम्ही बघितलं आहे, इट्स फॅन्टॅस्टिक। अजिंक्य, सई, शिल्पा, तुषार, अमोलजी, सुरेश भाई, दे आर अ ग्रेट टीम। दे वर्क, खूप छानपैकी काम करतात। ते अप्रेश, शिल्पाचं हे नवीन पाऊल आहे खरं तर। असं म्हणतात ना की असं म्हणतात पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण इथे स्त्रीच्या मागे एक पुरुष हे खूप छान पॉझिटिव्हिटी आहे क्रिएट करते आजच्या घडीला, की शिल्पाच्या मागे तुम्ही आहात। शिल्पाच्या या नवीन प्रवासाबद्दल आणि एकंदरीतच काय वाटतंय? बेसिकली व्हेरी ट्रू थिंग तुम्ही बोललात ते। तिच्या पाठी मी आहे, कारण ही जी इंडस्ट्री आहे ही मराठी एकदम नवीन इंडस्ट्री आहे। आय एम बेसिकली अ बँकर बाय प्रोफेशन। आम्ही इथे आलो होतो असा विचार करून की चलो मी जरा दुसरी काहीतरी इंडस्ट्री ट्राय करेन। तर मी हिच्याकडनं खूप शिकलो आहे, फार काही शिकलो। 2 वर्ष लागली मला ही इंडस्ट्रीची थोडी माहिती काढायला, कारण मी असं आहे की अनलेस आय नो द इंडस्ट्री मी त्याच्यामध्ये स्टेप इन करत नाही। तर हिने मला खूपच सपोर्ट दिला, खूपच इन्फॉर्मेशन दिली, खूपच नॉलेज दिली। त्यामुळे मी ही स्टेप घेऊ शकलो, और आता आम्ही ही स्टेप घेऊ शकलो प्रोड्यूस करायची। मराठी लोकांसाठी शिल्पा लोकांना माहिती आहे, आपली मराठी मुलगी बॉलिवूडमध्ये खूप छान काम करते, हे सगळं माहिती आहे। पण मराठीमध्ये शिल्पा खूप उशिरा आली असं पण कुठेतरी लोकांना वाटतंय। तुला असं वाटतं की लेट झाला किंवा याआधी यायला हवं होतं? ॲक्च्युली माझं जे लास्ट फिल्म होतं ती मराठी फिल्मच होती। अप्रेशबरोबर एंगेजमेंट आणि लग्न व्हायच्या आधी सौभाग्यवती सरपंच म्हणून मी हा पिक्चर केलेला, आणि दॅट वॉज माय लास्ट व्हेंचर। द इंटेन्शन वॉज की मी ही फिल्म करणार होती अँड आयड लव्ह द सब्जेक्ट, बट मी करू शकली नाही कारण माझा एक दुसरा शो आहे ऑन एअर आणि मी खूप बिझी आहे। अँड इट वॉज नॉट फेअर टू द प्रोडक्शन हाऊस टू हॅविंग टू वेट फॉर मी। म्हणून आम्ही ठरवलं नो, नेक्स्ट बेस्ट ऑप्शन वॉज सई तमणकर। अँड लाईक मी म्हटलं की शी इज आउटस्टँडिंग। आय मीन ऑन ॲक्शन दॅट वुमन कॅन डिलिव्हर and deliver and how. You have Ajinkya Dev. With Ajinkya I have done a lot of work. He's a good friend, he's a buddy, and त्या लोकांनी सगळ्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं आहे। I know that somewhere down the line it's going to work and it's going to work very positively for all of us. दिवाळी किती छान सेलिब्रेट करता तुम्ही? कशा पद्धतीने सेलिब्रेट करता? कारण नॉर्मली आपण शूटिंगमध्ये बिझी असलो की घरी वेळ देणं कठीण जातं, पण या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने म्हणा किंवा प्रमोशनच्या निमित्ताने म्हणा दिवाळी सेलिब्रेट होतेच आपली। तू कशी दिवाळी सेलिब्रेट कर? दिवाळी माझ्यासाठी एक फेस्टिवल आहे जिथे आम्ही फॅमिलीबरोबर असतो। मी फटाके जास्त जाळत नाही, कारण मला आणि माझ्या मुलीला दोघांना खूप त्रास होतो त्याचा, म्हणून आय बिलीव्ह इन pollution free Diwali. For me it's about meeting family, meeting friends, and just being together with a lot of positivity. शिल्पासोबतची दिवाळी नेहमी छानच असेल अप्रेश तुमच्यासाठी? एक्झॅक्टली 13 वर्ष फॅन्टॅस्टिक दिवाळी करतोय। ह्याच्या पहिला आम्ही लंडनला होतो, तिथे सुद्धा आमची थोडे फॅमिली होते आणि आमचे फ्रेंड्स होते। तर दिवाळीला आम्ही सगळे एकत्र येऊन सेलिब्रेशन्स करायचो। जे काही आम्हाला आठवायचं, जे आई बाबा आमच्याबरोबर करायचे ते आम्ही तिथे लंडनला करायचो। तो शी मेड इट पॉसिबल, ती सगळ्या फराळ वगैरे करायची तिथेही। तर मी कधी मिस केलं नाही दिवाळी लंडनला असं नाही। शिल्पा, आत्ता याच्या निमित्ताने प्रमोशनच्या निमित्ताने खूप छान सगळ्या पद्धती तुम्ही केल्यात। मला वाटतं काही पद्धती बऱ्याच लोकांना माहीत नव्हत्या इथे, त्यामुळे त्याची चर्चा पण झाली की असे मी मराठी असून सुद्धा पाठेप्रपंचं जी पद्धत असते ती खूप वेगळी आहे। तर मी खूप ॲक्च्युली या 13 वर्षात शिकली आहे।
अँड मी आय मेक इट अ पॉईंट की माझी मुलगी पण प्रत्येक फेस्टिवल किंवा प्रत्येक पद्धत जी असते ह्यांच्या कल्चरमध्ये ती अडॅप्ट करेल. अनुष्का बाय द ग्रेस ऑफ गॉड इज ऑल्सो व्हेरी फॉन्ड ऑफ ऑल दीज थिंग्स. अनफॉर्च्युनेटली ती आज नाही आहे इथे, पण या इट्स ब्रिलियंट. कारण प्रत्येक जातीमध्ये एक वेगळी पद्धत असते, जसं आपण ज्वेलरीचं बोलतो किंवा साडीचं बोलतो. सो इट्स रिअली ब्युटिफुल टू सी की येस, बीइंग अ महाराष्ट्रन कमिंग फ्रॉम द सेम हॅव्हिंग द सेम मदर टंग, इट्स स्टिल सो डिफरंट. एक प्रश्न असा की इथे खूप छान फराळ दिसतोय मला, नक्की काय आवडतं तुला यातलं टेस्ट करायला? मला शंकरपाळी मला खूप आवडते. अप्रेश? मला ह्या शिंगड्या आवडतात. आम्ही याला शिंगड्या म्हणतो, ॲक्च्युली बाकी सगळे करंज्या म्हणतात. स्पेशालिटी करेक्ट, पण द डिफरन्स इज की हे भाजलेले असतात, दे आर नॉट फ्राईड. तर ह्या शिंगड्या मला खूप आवडतात. हॅपी दिवाळी.